चला ऐकूया मनसुख कॉलनीतील एका चेटकिणीची थरारक गोष्ट. या गावात नेहमीच एक भीतीचं दहशतीचं वातावरण असायचं. आणि ह्या भीतीचं कारण होती एक डायन, जी लहान मुलांवर नजर ठेवून होती. ती इतकी धूर्त होती की कोणतंही रूप घेऊ शकत होती. म्हणजे ती कुणीही असू शकली असती. आणि एके संध्याकाळी चेटकिणीने हल्ला केलाच. अंशूला त्याच्या आईपासून हिसकावून नेलं. गावकऱ्यांच्या लक्षात आलं की या दुष्ट शक्तीचा सामना करणं आपल्या आवाक्याबाहेरचं आहे. त्यांची शेवटची आशा होते गावातील पुजारी म्हणजेच पंडितजी. पंडितजींनी सांगितलं की चेटकिण पौर्णिमेपर्यंत थांबणार, म्हणजे त्यांच्याकडे थोडा वेळ होता. मग काय, मुलांना वाचवण्यासाठी त्याच रात्री एक धोकादायक योजना आखण्यात आली. या योजनेत 2 धोकादायक टप्पे होते. तिला बाहेर बोलावून तिच्या घराचं ठिकाण विचारणं. पण खरा प्रश्न होता, ती तर कोणतंही रूप घेऊ शकते, मग तिला ओळखायचं कसं? तेव्हा पंडितजींनी एक महत्वाची खूण सांगितली. एक गोष्ट जी ती लपवू शकत नव्हती. तिची ओळख होती तिचे उलटे पाय. हीच खूण होती त्या राक्षसाला ओळखण्याची. आणि लवकरच कळलं की ती चेटकिण दुसरी तिसरी कुणी नसून गावातलीच रेखा होती. पंडितजींनी तिची सर्वात मोठी कमजोरी सांगितली. तिची सगळी शक्ती तिच्या वेणीत होती. तिच्या वेणीवर हल्ला करताच गावकऱ्यांनी तिला मुलांच्या ठिकाणाबद्दल बोलायला भाग पाडलं. ती त्यांना जंगलात एका भयानक ठिकाणी घेऊन गेली, जिथे मुलांचा रडण्याचा आवाज येत होता. पण पकडली जाऊनही ती खूप शक्तिशाली होती आणि शेवटच्या लढाईसाठी तयार होती. आणि मग सुरू झाली चेटकिण आणि गावकऱ्यांमध्ये एक भीषण लढाई आपल्या मुलांना वाचवण्यासाठी. शेवटी पंडितजींनी एक युक्ती वापरली आणि त्या दुष्ट चेटकिणीचा कायमचा अंत केला. मनसुख कॉलनीवरचं संकट टळलं आणि मुलांची सुखरूप सुटका झाली. पण खरा प्रश्न हा आहे की वाईट शक्ती खरोखरच कधी कायमची संपते का?